हॅलो, तर आज आपण जी पनीरची भाजी बघणार आहोत ती अगदी सेम टू सेम हॉटेलच्या चवीसारखीच लागणार आहे। अशी ही रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी आणि टेस्टी भाजी बनवण्यासाठी काही टिप्ससुद्धा सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते। चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर आपल्याला काय करायचं आहे ना, एका कढईमध्ये 2 चमच तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमच जिरा, थोडीशी 1 इंच एवढी दालचिनी त्याच्यामध्येच घालून घ्यायचं आहे। 4 ते 5 लवंगा आणि 3 इथे मी हिरव्या इलायची असतात ना त्या घेतल्या आहेत। यामध्येच घालून घ्यायचं आहे 2 सुक्या लाल मिरच्या, त्यामध्ये घालून घ्यायचं आहे 2 ते 3 तेजपत्ता। आता हे सगळं आपल्याला काही सेकंदासाठी मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच त्या तेलमध्ये आपल्याला थोडंसं असं रोस्ट करून घ्यायचं आहे। असे हे 30 ते 40 सेकंदामध्ये चांगलं असं रोस्ट करून झालं की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा। त्यानंतर इथे मी 4 मोठ्या लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत। तुम्ही लसूणची क्वांटिटी थोडी वाढवली तरीही चालेल। आता यामध्ये घालून घ्यायचं आहे काजू। तर इथे मी 10 ते 12 काजू घेतले आहेत असे सुके। तुम्हाला नसतील घालायचे तरीही चालेल, पण काजूमुळे काय होतं ना, आपल्या ग्रेव्हीला जो क्रीमी टेक्स्चर आणि जो दाटसरपणा येतो तो काजूमुळे खूप छान येतो आणि टेस्टीसुद्धा होते त्याने भाजी, त्यामुळे शक्य असेल तर नक्की घाला। तर आता हे आपल्याला हलकंसं असं फ्राय करून घ्यायचं आहे हे सुद्धा तेलामध्ये, आणि त्यानंतर 1 मिनिटभर आपले हे कमी गॅसवरती फ्राय करून झाले की त्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो आणि कांदा। तर कांदा टोमॅटोची क्वांटिटी म्हणाल तर आपण ही जी भाजी आहे ती 200 ग्रॅम पनीरची बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मीडियम साईजचे कांदे आणि 3 मीडियम साईजचे टोमॅटोज। तर इथे मी कांदा अशा प्रकारे लांब कापून घेतला आहे आणि टोमॅटो एकदम बारीक करून घेतला आहे। कांदा तुम्हाला जसा पाहिजे तसं तुम्ही कापू शकता, कारण की हे आपण शेवटी मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहोत। तर कांदा टोमॅटो यामध्ये घातल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे आधी आपण सगळे खडे मसाले जिरा वगैरे टाकले, त्यामुळे आपल्याला हे सगळं व्यवस्थित आधी पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊयात, म्हणजे आपला टोमॅटो आणि कांदा मस्त असं शिजला जाईल। तुम्हाला जर का यामध्ये पाण्याची गरज वाटली तर पाणीसुद्धा थोडंसं घालू शकता, म्हणजेच खाली लागणार नाही ते। तर हे झाकण आपण 5 ते 7 मिनिटं ठेवून देणार आहोत आणि मध्ये मध्ये कांदा टोमॅटो मिक्ससुद्धा करून घ्यायचा आहे। म्हणजेच इथे एक मेन टीप म्हणजे कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनिटानंतर मस्त असा कांदा आणि टोमॅटो एकदम मऊ झाला आहे। आता हे जे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला पूर्णपणे अगदी गार करून घ्यायचं आहे। ते मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण ते सगळं मिक्सर जारमध्ये काढून घेतलं आहे। यामध्ये आपण इलायची, दालचिनी, तेजपत्ता हे सगळं यामध्येच घेतलं आहे आणि मिक्सरमध्ये जेवढं बारीक करता येईल तेवढं आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा मस्त असं आपलं बारीक वाटण इथे तयार झालं आहे। तर यामध्ये आपण खडे मसालेसुद्धा बारीक करून घेतले, तर त्याचे बारीक कण वगैरे काही दातात येऊ नये, त्यामुळे आपल्याला हे जे वाटण आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी एक बोल आणि एक गाळणी घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला ते सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला ते बोलमध्ये गाळून घ्यायचं आहे। असं हे आपण गाळून घेतलं ना तर अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी अगदी क्रीमी कन्सिस्टन्सीची आपल्याला इथे पनीरची भाजी बनवता येते आणि दिसायला सुद्धा खूप अशी मस्त आणि अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच दिसते। तर हे बघा बारीक वाटून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला गाळल्यानंतर एवढा असा दाटसरपणा त्या ग्रेव्हीमध्ये होता। तर हा आपल्याला साईडला ठेवायचा आहे, टाकून द्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता मस्त असा क्रीमी इथे आपला बॅटर मिळाला आहे आपल्याला। हे बघा मस्त असं क्रीमी एकदम हे वाटण आपलं तयार झालं आहे। चला तर मग आता आपण फोडणी द्यायला घेऊयात। तर फोडणी देण्यासाठी इथे मी 3 मोठे चमच तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये। आता आपल्याला हे जे वाटण आहे ते या तेलमध्ये घालून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं
तेल आपल्याला इथे जास्त गरम करायचं नाही आहे. तेल आपलं अगदी हलकं गरम असताना यामध्ये तो मसाला घालून घ्यायचा आहे, नाहीतर मग जास्त तेल गरम असेल तर ते अंगावरती उडू शकतो मसाला. तर आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा मसाला आपल्याला आता या तेलामध्ये 2 ते 3 मिनटं थोडासा असा फ्राय करून घ्यायचा आहे. तर हे बघा 2 ते 3 मिनटं मस्त असा आपण मसाला शिजवून घेतला आहे. आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेणार आहोत. तर इथे यामध्ये घालणार फक्त आपण अर्धा चमच हळदी पावडर आणि लाल तिखट. तर लाल तिखट इथे मी 1.5 मोठे चमच लाल तिखट घेतला आहे. तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे. त्यानंतर मिक्स करून घेऊया आणि ही आता ग्रेव्ही आपल्याला चांगली अशी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर ही एक अगदी महत्त्वाची टीप आहे आपली भाजी टेस्टी होण्यासाठी. आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंतच ही जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपला जो मसाला आहे त्याला मस्त असा तेल सुटलेला आहे. तुम्ही बघू शकता कढईला अजिबात ते चिटकत नाही आहे. अगदी पटकन असं सरकतं आहे कारण की तेल आहे ते सुटलं गेलं आहे आपल्या मसाल्याचं. तर असा हा मसाल्याला तेल सुटल्यानंतरच यामध्ये पाणी घालून ते शिजवायचं आहे. तर इथे मी एक छोटासा ग्लास पाणी घालते आहे. पाणी घातल्यानंतर हा मसाला त्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं पहिले मिक्स करून घेऊयात आणि आता यावरती झाकण ठेवून फक्त 2 मिनटं वाफ काढून घेऊयात मीडियम फ्लेमवरती. आणि आतापर्यंतची जर का तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. तर हे बघा आपण 2 मिनटं झाकण ठेवला होता आणि मध्ये मध्ये हलवलंसुद्धा होतं. तर मस्त अशी आपली ही ग्रेव्ही इथे तयार झाली आहे, शिजली आहे. आता हे मिक्स करून घेऊया एकदा. तर आपण कोणतीही पनीरची भाजी हॉटेलमध्ये गेल्यावर ती ऑर्डर करतो तर त्याची कन्सिस्टन्सी अगदी अशी सेम असते. त्यामुळे आपण यामध्ये जास्त पाणी घालणारसुद्धा नाही आहोत आणि जास्त घट्टसुद्धा यामध्ये करणार नाही आहोत. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पनीर. तर इथे मी 200 ग्रॅम पनीर अशा प्रकारे बारीक कट करून घेतले आहेत. ते यामध्ये घालून घेऊयात. आता यामध्ये घालून घेऊयात कसुरी मेथी. कसुरी मेथीसुद्धा मी अशी हातावरती चोळून घेतली आहे म्हणजे मस्त असं त्याचा स्वाद उतरतो भाजीमध्ये. आता यामध्ये अजूनपर्यंत आपण मीठसुद्धा घातलं नाही आहोत. तर मीठसुद्धा या स्टेजला आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता ही ग्रेव्ही पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि पनीर घातल्यानंतर आपल्याला फक्त 1-2 मिनिटभर हे शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे पनीर आपले अगदी खाईपर्यंत नरम राहतात, अगदी भाजी संपेपर्यंत नरम राहतात. नाहीतर मग आपण जास्त शिजवले तर ते कडकसुद्धा होतात. त्यामुळे आपण फक्त 1-2 मिनिटभर आता शिजवून घेऊयात. आणि हे बघा अगदी 2 मिनटं शिजल्यानंतर आपण यावरती घालून घेऊयात कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. मी तुम्हाला खात्रीने सांगते ही जर का भाजी तुम्ही एकदा घरी ट्राय केलीत ना तर याच्या पुढे तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावरती सुद्धा आणि घरीसुद्धा अजिबात शाही पनीर मागवणार नाही याची खात्री देते मी. एवढी चमचमीत भाजी होते. घरगुती काही मोजक्या साहित्यामध्ये आपली ही अशी चमचमीत भाजी अगदी हॉटेलच्या चवीची घरीच तयार होते. तर आता इथे मी ना फ्रेश क्रीम घेतली आहे, अमूलची फ्रेश क्रीम. जर का तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही एकदम अशी ताजी दुधावरची सायसुद्धा थोडंसं दूध टाकून त्यामध्ये फेटून घेऊ शकता आणि ते या भाजीमध्ये घालून घेऊ शकता. तर इथे मी अशी फ्रेश क्रीम घालून झाली आहे माझी. आता ही आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता आपण गॅस बंद करूयात. तर इथे आपली मस्त अशी एकदम रेस्टॉरंट स्टाईलसारखी भाजी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी. चला तर मग आता आपण सर्व करायला घेऊयात. आणि आता यावरती घालून घेऊया पुन्हा एकदा फ्रेश क्रीम. आणि ही जी भाजी आहे ना ती तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाकरीबरोबर, पुरीबरोबर किंवा चपातीबरोबर सर्व करू शकता. अशी ही परफेक्ट पनीरची भाजी रेस्टॉरंट स्टाईल नक्की एकदा ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.